नमस्कार. मी वैभव कापडनीस आणि मी खाटेकर सरांना भेटायला आलो होतो. तर खाटेकर सरांना एक कविता ऐकून दाखवली. ती सरांना खरंच खूप आवडली. त्यामुळे सरांनी मला परत ती ऐकवायला लावली. तर ती सर रेकॉर्ड करताय आणि मी आता ती सादर करतोय. बरं झालं विठ्ठला, बरं झालं विठ्ठला, आम्हाला गरीब घरात जन्माला घातलं. पापाचं कष्ट आम्ही आमच्याच डोळ्यांनी पाहिलं. बरं झालं विठ्ठला, आम्हाला गरीब घरात जन्माला घातलं. पापाचं कष्ट आम्ही आमच्याच डोळ्यांनी पाहिलं. माय माझी भोळी घरात काम करून अजून बापाबरोबर शेतात पण राबते. दुखतं तिचं अंग अंग तरी माय माझी संसाराचा गाडा तशीच ओढते. आलो नाही विठ्ठला अजून तुझ्या पंढरपुराला. आलो नाही विठ्ठला अजून तुझ्या पंढरपुराला, कारण माझ्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन होतं माझ्याच घराला. दोघांच्या पाया पडल्यावर कळतंय अजून खूप काही करायचंय. दोघांच्या पाया पडल्यावर कळतंय अजून खूप काही करायचंय, कारण शेतात राबणाऱ्या विठू रुक्माईला सुखात मला ठेवायचंय. शेतात राबणाऱ्या विठू रुक्माईला सुखात मला ठेवायचं. सुंदर, खूप छान. थँक यू.